शेतीवरती. बघा आपण जे शेतीवरती उभे ह्या शेतीला आतापर्यंत 12 लाख लोकांनी व्हिजिट केली. आपलं मुख्य कारण आहे की लोकांनी अतिगंधात लागवड आणि सेंद्रिय शेती करावी. सगळ्यात मुख्य विजन आहे सेंद्रिय, पण त्याच्यासोबत शाश्वत शेती करावी. त्या शाश्वत शेतीसाठी आणि सेंद्रिय शेतीसाठी मुख्य गाभा आहे का हा अनारोमॅटिक फुगा. माहिती आहे याच्याविषयी तुम्हाला? शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाची पेज किंवा काही फळांचा क्रश करून आपण त्या ड्रम मधून टाकतो. त्या ड्रम मधून टाकलं की त्याचं याच्यामध्ये बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाचं अन्न आहे ते थोडक्यात खायला. त्यांनी ते सगळं खाल्लं का त्याचं ते मल्टिप्लाय होतात. म्हणजे अजून जर त्या लाखात असतील तर कोटीत होतात. आणि मग नंतर बघा हा वाशील आता याच्यात गोमूत्र वगैरे ताक सोडायचं बाकी त्याचं वाशील थोड्याच्या वेळ तुम्हाला. हा तर याच्यापासून शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं, ह्या जमिनीवरती पडल्या का स्ट्रेट होतात. आणि याच्यापासून जी जमिनीवर पडलेली बुरशी, तुमचा जो चिकटपणा जो आपण नको तेवढं रासायनिक जमिनीला टाकलंय त्याचे आपले काय झाले आता बॉन्ड तयार झाले. म्हणजे आपल्या शेतात जर नांगरायला गेलो तर एवढे ढेकळ निघतात शेतामध्ये मोठमोठे. पण तुम्ही आमची जमीन कुठेही जरी उकरली झाडाजवळ तर गांडूळ दिसल. म्हणजे शेतकऱ्याचा जो मुख्य मित्र आहे गांडूळ, तोच आपण ठेवला नाही. मोठमोठे ट्रॅक्टर रोटावेटर मारून तो खांडून टाकला. पण जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी मुख्य आहे तो गांडूळ, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर आता प्लॉट मध्ये फिरत जर राहिले तर तुम्हाला आमच्याकडे मधमाशा पण खूप मोठ्या प्रमाणात दिसतील इथं. हा परागीकरण करण्याचं काम शास्त्रातच माझ्या लक्षात आहे. म्हणजे शास्त्रज्ञांनी सांगितलं जर मधमाशी संपली आज तर पुढच्या 5 वर्षात मानव संपलेला राहील सृष्टीवर. म्हणजे आपण एकमेकावरती अवलंबून आहे. म्हणून याचं खूप मुख्य काम आहे शेतीसाठी का जो आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं. म्हणजे आपण बघा आज 3-3, 4-4 हजार रुपयाच्या गोण्या घेऊन टाकतोय. तुमचा 1919, 1840 काय जेवढे काय असेल हे टाकायची 80% गरज नाही असं म्हणा. काही एवढी ताकद याच्यामध्ये. म्हणजे याचं 200 अलग वास बघा आला 200 लिटर पाणी जर हे सोडलं तर 1 ट्रॉली शेणखताची जेवढी मात्रा आहे तेवढी मात्रा ह्या 200 लिटर मध्ये. आपण आधुनिकतेकडे, ही आधुनिक शेती करायची काय गरज आहे? पहिले काय करायचो आपण, गाईचं शेण गोमूत्र कुठं टाकायचो? उकिरड्यावर टाकायचं. म्हणजे थोडक्यात खाड्डा म्हणजे उकिरडा करायचो. मग त्या उकिरड्यामध्ये वर्षभर ते कुजायचं, कंपोस्ट बनायचं, मग आपल्या शेतामध्ये आपण नेऊन टाकायचं. आता तेवढा वेळ आहे का? वेळापेक्षा तेवढी जागाच नाही राहिली. आता जमीनच 1-1, 2-2 एकरावरती आली, शेतच नाही राहिले आज. काही ठराविक लोकांकडे जर सोडा तुम्ही, बाकीचे जे म्हणजे जसजशी जगाची लोकसंख्या वाढत चालली, भारताची महाराष्ट्राची वाढली, म्हणजेच आपल्या शेत्या 1-1, 2-2 एकरावरती आल्या. पण त्याचं कारणच ते आहे का आज उकिरडा करायलाच जागा राहिली नाही. म्हणून ही आधुनिक शेतीकडे आपण वाटचाल करतोय. याच्यामध्ये हे सगळं टाकलं का फक्त 15 दिवस ठेवायचं. 15 दिवसानंतर एक कंपोस्ट तयार करून बॅक्टेरिया तयार होतात आणि ते आपल्या फायद्याचे असतात. म्हणून आपल्या सेंद्रिय शेतीचा मुख्य गाभा आपण इथून सुरुवात करतो. पाणीच द्यायचं शेतीला, मग ड्रिपनं द्यायचं. ड्रिपने हे लोक हे करतात काय, तिथं पूजन केल्याशिवाय आंबा विकला जात नाही. म्हणजे तिथं निलाव होतो थोडक्यात देव दीपावळीला. पण आपल्या कधी दिपावळीच्या वेळेस आंबा आहे का? नाही, आपल्याकडे नाहीचे. तर 7,500 रुपयाला 3 डझन पेटीचा निलाव झाला आपल्या आंब्यात. मग आपल्याकडे आंबा आहे का? तो नाही. म्हणजे ज्याच्याकडे आहे त्यालाच तो पैसा होऊन जाणार, आपल्याकडे नाहीच ना तो. म्हणून ही काळाची गरज आहे का आपल्याला आता आधुनिक शेतीकडे का वळायचंय. आज सीझनला आंबे येत आहे त्याला तर मार्केट आहेच, पण ऑड सीझनला जर आला तर माझा एक युट्यूबला व्हिडिओ आहे, 2.5 लाख लोकांनी बघितलाय तो भारतातल्या. त्याच्यापैकी मला 80 ते 90 व्यापाऱ्यांचे फोन आले होते दिवाळीच्या वेळेस का त्यांना झाड नाही, आंबे पाहिजे होते. तेही काही टनेज नाही. मी सहज म्हणून बोललो 600 ते 800 रुपये रेट आहे माझ्याकडे आंब्याचा, तरी त्यांना पाहिजे होतं. तुम्ही आज 3 स्टार 5 स्टारला 1 वाटी जर रसाची घ्यायला गेले ना, काय भाव आहे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तुम्ही मार्केटमध्ये फिरणारे माणसं आहे बघा सर. इथे जी आहे त्याच्यावरती आहे ड्रॅगन आणि मोगनी. मोगनी म्हणजे हे सागासारखं झाड आहे थोडक्यात. हे आपल्या जहाज बांधणीसाठी लाकूड कामात येतं, फर्निचरच्या कामाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं स्वार्थ आणि परमार्थ या दृष्टीने बघ, कोरोनामध्ये सगळ्यात जास्त लोक कशाने गेले? ऑक्सिजन न भेटल्या. ही वनस्पती अशी का सर, ही 24 तास ऑक्सिजन देते. वड पिंपळ नंतर
मोहगुणी अशी वनस्पती आहे की ही 24 तास तुम्हाला ऑक्सिजन देते. म्हणून आणि दुसरी गोष्ट 1 मीटरचा व्यास जर तयार झाला या लाकडाचा, हा 12 वर्षानंतर एकदा कटिंग होते. एकदा कटिंग केलं का हा 3 वेळेस हे झाड वाढतं, म्हणजे 3 वेळेस कटिंग केलं जाते. याला आम्ही थोडक्यात LIC प्लॅन म्हणतो. दर 12 वर्षाला कट करायचा आणि त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचं. शक्यतो हे आपण देतो बाउंड्री लाईनिंग, बांधावरची शेती, नारळ आणि मोहगुणी ही पूर्ण बाउंड्री लावायची. पण आपण ज्यावेळेस येतो केशर व्हरायटी ती पहिल्याच वर्षी चालवणार तुमचा समोर जो दिसतो हा केशरच आहे. पण याच्यावरती जे आपण काम केलं, जे नाव दिलंय याला आपण नाव असं दिलं का तो केशर आहे, पण त्याला खायची टेस्ट जी आहे ती हापूस आंब्याची. हा वर्षातून 2 ते 3 वेळेस येणार, हा फक्त वर्षातून एकदाच येणार. म्हणजे दिवाळीला पण हार्वेस्टिंग झाली आणि आता मोर पण आहे. पण मोर एवढ्या ताकदीनं आता आहे, म्हणजे हा आंबा कधी येणार सर? बाकीचे आंबे सगळे मार्केटमध्ये यायच्या आधी आपला आंबा उपलब्ध राहणार. बरोबर. आता मोरच सांगतो ना तुम्ही. आता बाकीचा आंबा कसा अक्षय तृतीया आणि तिथून पुढे सुरू होतो जसं जमते, पण आपला हा 1-1.5 महिना अगोदर येणार मार्केटमध्ये. त्यावेळेस आंबा म्हणजे आंब्याच्या आधी आंबा, आंब्याच्या सोबत आंबा, आणि सगळेचे आंबे संपले का परत आपल्याकडे आंबा. रेटही मिळतो, रेटच मिळतो. ऑड सीझनला आहे ना सर. फळांचा राजा आंबा आहे. आंब्याचं गणित असं आहे, जर तुम्ही सीझनला जरी घेतला आणि मिनिमम रेटने जरी घेतला तरी पैसे होतात. असं ऐकलं का कोणीतरी आंबे काढले पण ते विकलेच नाही, फेकून आला? ही गोष्ट कधीच घडत नाही. म्हणजे फळांचा राजा आंबा. आता बघा तुमचं मार्केटमध्ये सफरचंद आहे, चिक्कू आहे, बरेचसे जे काही आहे, पण आंबा जर मार्केटमध्ये आला तो कुठलंच फळ आपण घेत नाही. घेतो का तेवढे 2-3-4 महिने फक्त, म्हणजे सगळ्या फळांचं मार्केट ते डाऊन करून टाकतं. बघितलंच नाही तेव्हा खायचं काय विषय नाही. बरं ऐकून पण नाही, ऐकलं पण नाही सफेद जांभूळ असतं म्हणून. बरं बघा हे सर सफेद जांभळाचं झाड आहे. हे 20 ते 40 ग्रॅम एक फळ बनतं. एकदम व्हाईट असतं, दिसायला लोण्याच्या गोळ्यासारखं, खायला लागतं, चविष्ट असतं. जो आपलं काळा जांभूळ खाल्लं थोडं बघा तुरट वगैरे लागतं, थोडं डबका बसलं, ते काही यांनी होत नाही. आता सफेद जांभूळ तुम्ही बघितलं नाही, खाल्लं नाही, पण आता जर तुम्ही बघितलं ना सर, अलगद जर उमगडलं बर माल किती बघा एका झाडावर, म्हणजे फळ कमी, पानं कमी, एवढा मोर आहे त्याच्यावरती. आता एक झाड मिनिमम सर 40 किलो पासून 1 क्विंटल पर्यंत माल देऊ शकते. बरं आता काळा जांभळ घेतलंय तुम्ही, खाल्लंय, काय भावाने विकत घेऊन खाल्लंय? 80 रुपये 100 रुपये किलो घेतो बाबा. 80-100 रुपये किलोने खाल्लं. आज जर मार्केटला तपास जर केला तुम्ही, 400 रुपये किलो आहे. तुम्ही सहज क्रॉस करा वाटलं. आपण जानेवारी महिन्यामध्ये बोलतोय 2026. आता कोल्ड स्टोरेजचा राहत असेल. बरोबर. म्हणजे डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा जे आपण बोलतोय त्याच्यावरती. सर शुगर, डायबिटीज, BP याचं काही आर्क टाकल्याशिवाय ते मेडिसिन तयार होत नाही. सफेद जांभळाचं एवढी मोठ्या प्रमाणावरती मागणी, ते आपल्या बांधावरच नाही. हा सर 40 ते 1 क्विंटल पर्यंत एक झाड देत आहे. बरं आपलं साधारण तुम्ही जांभूळ सांगितलं 80 ते 100 रुपये किलो. आपण असं म्हणू हे पण त्याच भावात गेलं सर. एका झाडाने 50 किलो दिला आणि 100 रुपयानेच विकला. किती पैसे झाले? 5,000 एका झाडाचे. एका एकरात बसतात 360 झाड. 360 गुणिले 5,000 किती पैसे झाले? 15 लाखाच्या वर झाले. 15 लाखाच्या वर. बरं काम काय सर याच्यावर? कामच नाही ना. इतर आपण जे डाळिंब, द्राक्ष, बाकीचे जे वनस्पती करतोय, कांदे, टमाटे, याच्यात किती राबायचंय, त्याच्यात कामच नाही ना सर. सर मी तुमच्याशी 100 रुपयानं बोललो. 300 रुपयापासून 700 रुपये किलो याचं मार्केट आहे, आणि मी तुमच्याशी फक्त 100 रुपयाचं गणित बोलतोय. ही सफेद जांभळाची ताकद आहे. 360 झाडे एका एकरामध्ये बसतात, म्हणजे लाखो रुपये ज्याच्यातून जी शेतीतून भेटतोय ती खूप महत्वाची. बरं आपण फक्त रोपट्या देत नाही. रोपट्याच्या सोबत तुम्ही म्हणाल मग आम्ही नेलं सर, याच्यावर काम काय करायचं, कसं करायचं आम्हाला माहित नाही. मग आपलं काम काय? तुम्ही जिथं पुढे लागवड कराल प्रत्येक महिन्याला तुमच्या प्लॉटला आम्ही व्हिजिट करणार. याला ड्रिपने काय द्यायचं, याची छाटणी कधी घ्यायची, याला स्प्रे काय मारायचा, याला खत व्यवस्थापन काय करायचं, हे सगळं आम्ही सांगतो. म्हणजे पीक तुम्हाला काढून देण्यापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. ही सगळी झाडं आहे ही 3 वर्षाची. ही 3 वर्षामध्ये एवढ्या ताकदीने आले. आता त्याच्यानंतर आपण तुमच्या पाठीमागे बघताय बघा, पूर्ण 1 एकरचा सफेद जांभूळ केला, आणि हा आहे फक्त आता 1.25 वर्षाचं झाड. त्याच्यावरती बघा मोर किती लागलाय. 1.25 वर्षामध्ये एवढ्या ताकदीने मोर आलेला आहे त्याच्यावरती.
फळ अजून 2-2.5 महिन्यात लगेच तुम्हाला खायला भेटणार. आणि भर उन्हाळ्यात. भर उन्हाळ्यात तुमच्या कदामुळे आता बघा हे आहे ॲव्होकॅडो. हो, तुमच्या समोर जे झाड आहे ॲव्होकॅडोचं मार्केटिंग सांगायची काही गरज आहे? मार्केटमध्ये काय विकतो ॲव्होकॅडो माहिती आहे? काय भाव? एका फळाप्रमाणे राहत होते. 100-150 रुपयाला एक फळ आहे सर. 150-150 रुपये. आपण बटर वगैरे बनवून चीज लावतो, हे सगळं याच्यापासून तयार होतं. 80-100 रुपये. एक्सपोर्टला खूप मोठ्या प्रमाणात सफेद जांभूळ असेल, ॲव्होकॅडो असेल, खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे सर याची. हे किती वर्षाचे? कोणते? हे पण 3-3.5 वर्ष. सर बघा हा केशर आंबा आहे, पण हा आपण कुठं लावलाय? तळ्याच्या काढाला. तळ आहे, आतमध्ये तळ आहे बरोबर. पाण्याचं. आणि तळ्याच्या काढाला लावलाय मोर बघा. आणि झाडामधली 2 झाडातलं अंतर दाखवा दादा. 3 फुटाचं आहे. म्हणजे लोकांचं म्हणणं आहे का 3 फुटावर तुम्ही आंबा लावताय, सक्सेस होईल का? तो दाट होईल, एकत्र होईल? बघा सगळा अर्थ चाललाय पैसे कमवायसाठी. मग ते थोडे जाऊ दे ना, एकत्र होऊ दे ना. पण आज मोर बघा किती ताकदीने आला. आणि झाड किती फुटावरती आहे? ही 2007 ची लागवड आहे. तळ्याच्या काढाला लावलंय आपण. बघा आतमध्ये काय प्लॅस्टिक आहे. पाणी म्हणजे प्लॅस्टिक टाकलंय म्हणून त्याच्यात पाणी साठवलं. मग आधी प्लॅस्टिक आधी का मुळे आधी? झाड आधी? काय आधी? झाड आधी. झाड आधी म्हणजे मुळ्या आधी. मग प्लॅस्टिकला भेदायचंच माहिती नाही मुळ्यांना. प्लॅस्टिक पर्यंत मुळी जाते तोपर्यंत ती लगेच काय होती? डायव्हर्ट होऊन तिची जागा बदलून घेते. तिला भेदायचं माहिती नाही. ती तिची जागा शोधून घेते आणि ती डेव्हलप होते. बघा आपण जिथं कुठं जागा भेटली, तुम्ही आतापर्यंत फिरत आले, घनदाट लागवड आहे बघा. लागवड सगळी घनदाट आहे. आणि जिथं कुठं झाड दिसतंय तुमचं आमचं लावलेलं, कुठं झाड लावलेलं पण ते कशाच लावलं आम्ही? पैशाचं. थोडक्यात पैशाचं. बघा आता पूर्वज जे आपले आजोबा पंजोबा होते, त्यांच्याकडे जर सहज पैसे मागायला जर गेलो तर ते काय म्हणायचे आपल्याला? पैशाला, झाडाला पैसे येतात. पण आता काय म्हणायचं? 100% आंबे आले म्हणजे मार्केटमध्ये विकले ते पैसे आले. पहिले काय होतं सर, 10-20 एकर क्षेत्र होते आपल्या आजोबा पंजोबांना. आणि 4-4, 5-5 भाऊ एकत्र राहायचे. ते काय त्यांच्या बायकांना ते एखाद्या क्षेत्रात जर घुसले ना 2-3 एकरची मशागत अशी करून बाहेर यायचे. पण आता तेवढा वेळ आहे का? आज कुटुंबाची एक एकटे झाली. आज पोरगी पाहायला गेलं तरी ती म्हणती एकटा असलं तर बरं. त्याच्या पुढे शासनानं ते बंद केलं. हम दो हमारे दो. त्याच्या पुढे जाऊन आता काय? एक मूल सुंदर फुल. आता तर एकच वाव द्या मानते. तो आता माणसं वाढू शकत नाही. पण आपण काय वाचू शकतो? अति घनदाट लागवड करून कमी एकरामध्ये जास्त झाडांची संख्या. म्हणजे पहिले 4-5 एकरात जेवढे झाडं लावायचो ते एका एकरात लावायचे. म्हणजे 4 एकराची काय वाचली तुमची? मजुरी, मशागत, स्प्रे, औषधं, खत व्यवस्थापन सगळं वाचलं ना. म्हणजेच आपण कुठे? आधुनिकतेकडे. बघा 3 फुटावरच्या आंब्याला आणि आंबा कुठं लावलाय? तळाला. तुम्ही जिथं उभे आता याच्यावरती आता तुम्ही गाडी आणली, तुम्हाला लक्षात आलं की कशी जमीन म्हणजे खडक होता. तुमची गाडी चढायला प्रॉब्लेम होता. थार मध्ये आले त्याच्यामुळे अडचण नाही काही तुम्हाला. ती ऍडव्हेंचर आहे, तिला अडचण नाही. पण दुसऱ्या गाड्या टॅकतात सर. ज्या ग्राउंड क्लिअरन्स ज्यांना कमी ना त्या गाड्या टॅकतात आमचे शेत बघायला येताना. पण ह्या शेतीला 12 लाख लोकांनी व्हिजिट दिली. का बरं? काहीतरी वेगळं पण आहे आमच्याकडे. तुमचे तळ्याच्या जागा तशाच रिकाम्या पडेल. तुम्ही वेस्टेज चाललंय ना, आम्ही त्याच्यावरती उत्पन्न घेतो लाखो रुपये. तर 40-50 किलो आंबे इझी देणार ही जागा. हो विकू द्या ना 50 रुपये, 100 रुपयानंच. 4-4, 5-5, 2-2, 3-3 हजाराचं एक झाड आहे. आपण जागा का वाया सोडायची? 200 रुपये 300 किलो असतो. यस 160 असतो. 150 डिमांड असतो. प्रत्यक्षात खरं पाहिलं तर कोकणातलं फणस झालं, तुमचा आंबा झाला, काजू झाला, कुठे येतो? खरं उत्पन्न कुठे आहे त्यांचं? कोकणामध्ये. पण आपण इथं दक्षिणात आणून सक्सेस केला. आपले लोक म्हणतात काजू आपले काही येत नाही, पण कोकणात येतो त्याच्यापेक्षा सुंदर काजू तुमचे तुम्हाला आमच्याकडे दिसतं. बघा बार बघा त्या एका झाडावरती. काजूचं मार्केटिंग सांगायची काय गरज आहे? काय किती रुपयाला विकलं जातं, काय जातं, काय सांगायची गरज नाही. पण एक 20-20, 30-30, 40-40 किलो काजू आपण एका झाडापासून घेऊ शकतो. मिनिमम 20 किलो जरी उत्पन्न घेतलं लागतो ना. पण त्याला हा कच्चा काजू याच्यावर प्रोसेसिंग होते. आपण आज मार्केटमध्ये काजू घ्यायला गेलो तर 1000 रुपयापासून 4000 रुपयापर्यंत आहे काजू. डिपेंड हो जशी क्वालिटी असेल तशी. पण हा कच्चा काजू आहे, हा 250 रुपयापासून 450 रुपये किलो पर्यंत प्रोसेसिंगला जातो. मग त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन तो पुढे पक्का होऊन
मार्केटमध्ये विकायला येतो. म्हणजे एवढं सुंदर आपण मोठ्या ताकदीने इथं काजू पण सक्सेस करून दाखवला. आता चिंच आहे, चिंचचं आयुष्य किती? त्यांना काय ऐकतं नाही. किती? 500 वर्ष 1000 वर्ष असं नाही. बरोबर, 400 वर्ष मिनिमम आयुष्य सांगितलंय चिंचेचं. पण याला हे काम कोणाचं आहे? आपलंच आहे ना. जमीन भरपूर आहे कोणाकडे तरी, आणि करायलाच कोणी नाही. मग त्यांनी लावून द्यायचं, याच्या ढोरं चरू द्या बाबा, जनावर जाऊ द्या, नाही तर काय अडचण नाही. पण कोणाचं काम आहे? ज्याच्या का गडगंज शेतीन करायलाच कोण नाही, यांनी लावून द्यायचं. याला काय म्हणायचं? पेन्शन. रिटायरमेंट नंतर पेन्शन क्रॉप आहे, लावून दिलं. त्याचं मार्केटिंगचं तुम्हालाही माहिती कशी होती. व्यापारी येतो, झाडावर किती बार आलेला आहे ते बघतो, बरोबर आहे ना. आणि तोच काय करतो, मग ठरवतो, आणि तोच माणसं आणतो, तोडून पण नेतो, गोण्या बाचके भरून नेतो. आपण फक्त कुठं बंगल्यावर बसून काटा करायचा, पैसे घ्यायचे. काटा करायची गरज नाही. तो काय करतो, उधड घेतो झाड पाहिल्यानंतर. आपले होतेच ना आधी बांधावरती, हे लोक येतात, त्यांचे ते जोडून नेतात, गोण्या भरून नेतात. आणि हे काम कोरडवाहू ज्याच्याकडे पाणी नाहीये, पहिले 1-2 वर्ष सांभाळलं, पुढचे 400 वर्ष त्याला पाणी नाही दिलं तर ते ऑटोमॅटिक जमिनीत मुळा जाऊन त्याचं काम घेतो. हा, त्याच्या बाजूला आहे ऍपल बोर. तो पूर्ण 1 एकराचा आपला ऍपल बोरचा प्लॉट आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टनेजने उत्पन्न घेण्याचं रेकॉर्ड आहे आपला ऍपल बोरचं. सुरुवातीला काम आपण ऍपल बोर पासून सुरुवात केली होती, आणि आज आपण ह्या 14 प्रकारच्या फळ वनस्पती डेव्हलप केलेल्या आहे. आता आपल्याला बघायचं आहे जापानी जेन आणि पेरू, मुख्य जे 2 प्लॉट आहे. इतकी माहिती संपली. या. आणि हे पेरू एकत्रित लागवड आहे. तर 12x3 वरती आहे आंबा, 3-3 फूट अंतर आहे आंब्यामधलं, आणि पेरू आहे 2 फुटावरती. जसं तुम्हाला पेरूचं उत्पन्न मी सांगितलं, त्याच्यामध्ये वाजताय 1800 रोप पेरूचे, आणि आंब्याचे वाजताय 1200 रोप. पण काम चाललंय सगळं कशावरती? पेरूवर. आंब्यात जास्त काम नाही ना. 3 महिन्याला कटिंग, 6 महिन्याला कटिंग, 9 महिन्याला कटिंग. पहिली कटिंग केली सिंगल स्ट्रोक, त्याला कट केलं झाले 3चे 9, 9च्या 27 ब्रँचेस झाले का त्याच्यावर. आता बघ सर, हा आंब्याचा मोर जर पाहिला ना तुम्ही, इथं हात जर लावला ना, कमीत कमी 2.5 फुटाचा, 2.5 फूट. आणि हे फक्त झाड आहे 18 महिन्याचं. याची हार्वेस्टिंग एकदा झालेली आहे पहिल्या वर्षी, हे दुसऱ्या वर्षी पण आपण घेतो. म्हणजे एवढ्या छोट्या झाडाला म्हणजे आपल्याला ही बॉन्साई ठेवायचं. त्याला आपण जापानी झेन आंबा, म्हणजे हा आहे केशरच. दिसायला केशर, खायला हापूस आंब्याची चव. तर टिकून क्षमता याची, हा जर पिकला झाडावरतीच जर पिकला तर त्याच्या पुढे 8 ते 12 दिवसापर्यंत तुम्ही कितीही लांबच्या मंडीला नेऊ शकता. तेव्हा कच्चा माल तर विषयच नाही घ्यायचा. हा, आणि ऑड सीझनला मार्केटमध्ये येत असल्यामुळे त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी, आणि रेट पण खूप चांगल्या प्रकारे भेटतो. म्हणजे पेरूला आता बघा तुम्ही, हार्वेस्टिंग पण झाली, त्याच्यावरती नवीन फॉर्म पिशवी पण लावली, आणि आपण कटिंग पण घेतली त्याच्यावरची. म्हणजे आंब्याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे आपल्या, का हा कितीही लांबच्या मंडीला एक्सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा, जी आपण डझनची पेटी घेऊन खातोय त्या क्वालिटीचा आंबा बनतो. याच्या रसामध्ये साखरच टाकायची नाही, इतका गोडवा आहे आंब्यामध्ये. आता ज्या वेळेस शेतकरी मागच्या वेळेस आपल्याकडे व्हिजिटला आले, त्यांना आंबा आपण कापून खाऊन दाखवला. सर आज आपण जानेवारी महिन्यामध्ये बोलतोय, कालची मी तुम्हाला फोटो दाखवतो. 5 एकरचा आंबा लागवड होतोय मालेगावमध्ये, आज पण गाडी भरून गेली. 3 एकरचा होतोय 40 गावामध्ये. म्हणजे काही एकरानेच बुकिंग होती. ज्याच्या मर्म लक्षात आलं आंबा काय ताकद आहे, काय पैसा देणार आहे, 100% बुकिंग केली. सर 1.5 ते 2 महिना वेटिंगला आहे रोपात. आज बुकिंग केली तर तुम्हाला 2 महिन्यानं रोप भेटणार. एवढ्या ताकदीने आंबा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यामध्ये खूप मोठ्या ताकदीने आपला आंबा जातोय. दापोले हा मुख्य आहे कशासाठी? आंब्यासाठी. तुम्हाला मी चेक दाखवतो, पैसे त्यांचे आलेले दाखवतो. 20 एकर वरती दापोलीमध्ये आपला जापानी जेन आंबा लागतोय. हो. फक्त तुम्ही जसे आले तसे त्या शेतकऱ्यांनी व्हिजिट केली, त्यांनी बघितलं, सगळं पटलं, लगेच बुकिंग टाकून घरी गेल्या 15 लाखाचा चेक, आणि आम्ही तिथं प्लॉट डेव्हलप करायला गेलो, 15 लाख रुपये कॅश दिले हातात. म्हणजे आंबा हा मुख्य पिकतो कुठं? दापोलीमध्ये, रत्नागिरी. तिथं पिकत असलेल्या आंबाला आपला आंबा ज्यावेळेस आवडला तो त्या ताकदीनं आपण तिथं देतोय. तिथं वेगवेगळे शेतकरी येऊन व्हिजिट करून देत आहे. म्हणजे काही एकर मध्ये आपला आंबा तिकडे लागवडीला सुरुवात होणार, कारण ऑड सीझनला येतोय सर. आणि ऑड सीझनला येणार म्हणजे डिमांड आणि सप्लाय वरती. तुम्हाला जसं मी काय सांगितलं, देवपावळीला काय भाव विकला सर. आता आपला पूजन होतं याचं, कसलं, संक्रांतीचं. तुम्ही जर अमेरिकेतला एक व्हिडिओ बघितला मी युट्यूब वरती,
बोरं होती, सुकलेले बोरं सर. एक 50-100 ग्रॅम बोरं 500 रुपयाला होते, सुकलेले बोरं. हाता आंबा आहे. उद्या हा मार्केटमध्ये एक्सपोर्ट जर केला ना आपण सर, हे लाखो रुपये उत्पन्न देणार शेतकरी. महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी फिरलो, जिथे जिथे लागवड झाली आपण तिथं व्हिजिट करतो, तर तिकडं प्रत्यक्ष पाहिलं तर काही नाही, जुने वाण लावून ठेवले काही साहेब. 4-4, 5-5 वर्ष झाले आंब्याला आंबेच नाही, परेशान झाले. मोर आला तर गळून जातो, खोडकीड लागलं, डिंक्या आला, बुरशी आली, कंट्रोलच होत नाही. म्हणजे झाड लावणं, व्हरायटी लावणं कोणतं सोपं आहे, पण त्याचं जर तुमच्याकडे मार्गदर्शन नसेल तर तुमची शेती फेल आहे. म्हणून आपण आज आधुनिक युगामध्ये आपण काय करतो, लागवडी सोबत पूर्ण मार्गदर्शन देतो त्या शेतकऱ्याला. म्हणजे उत्पन्न काढून द्यायपर्यंत शेतकऱ्याच्या सोबत आहे. कुठल्याही तुमच्या झाडावरती तुम्ही फक्त छोटं शूटिंग किंवा व्हिडिओ जरी काढून टाकला तरी आम्ही लगेच मार्गदर्शन करतो त्याच्यावरती की याच्यावरती काय काम करायचं. आणि प्रत्येक महिन्याला तर प्लॉटला व्हिजिट आहेच तुमच्याकडे, आम्ही प्रत्येक महिन्याला येणारच. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं काहीतरी शंका, या पानावरती स्पॉट आलाय किंवा मोर गळच होती, मिलीबगच दिसतोय, तर तुम्ही लगेच त्या मिनिटाला आपण तो व्हॉट्सअप ग्रुप बनवतो शेतकऱ्याचा, त्याच्यावरती तुम्ही त्याचा फोटो व्हिडिओ जरी पाठवला तर लगेच त्याला माहिती मिळते. आता बघा तुमच्याशी बोलतोय तरी मला 5 ते 6 कॉल येऊन गेले आता फोनवरती, शेतकऱ्यांचे झाले. बघा आता उचलणार नाही मी, पण मी गाडीत बसलो किंवा निवांत झालो की त्यांना लगेच कॉल बॅक असतो, तो होतोच. आता बघा तुम्ही विदर्भातून आले, एवढ्या लांबून आले, तुमचं समाधान जर नाही झालं इथं आणि मी जर कॉल बोलत बसलो तर त्याचं महत्व नाही. बरोबर आहे का नाही? शेतकऱ्याला महत्व कधी, जर तुमच्याकडून 500 रुपये तिकीट जर घेतलंच तर आम्ही शेती बघायची, तर तुम्ही काय केलं माहिती का, नोटबुक आणि पेन घेऊन माझ्या मागे असते. फुकट सांगायचं महत्व नाही, पण तुम्ही एवढं लांबून आले, तुम्हाला सगळं बघायचं होतं, म्हणून तुमची जी तळमळ आहे मी त्या तळमळीने तुम्हाला प्रेझेंट करतोय. पण कुठल्याही आंब्याचं झाड बघा तुम्ही, तेवढं ताकदीने मोर दिसतंय, ज्या झाडाला नाही त्याला येत आहे बघा नवीन मोर फुटायला सुरुवात झाली. या पुढे आपण सेपरेट आता हे थायलंड प्रणित आहे. आणि आता फणस जर बघितलं ना तुम्ही, आपण जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे आपल्या होळीनंतर येतो एकदा आणि हा एकदा, म्हणजे वर्षातून 2 वेळेस फणस पण घेऊ शकतो आपण. वरती पण लागले एवढं मोठ्या ताकदीने फणस. आणि लोक म्हणतात आपल्याकडे काजू येत नाही, फणस होत नाही, जांभूळ होत नाही, आणि तुम्ही बघत असलेल्या शेतीवरती आपण सगळं सक्सेस करून दाखवलं. प्रत्येक झाडावरती बघा फणस, वास बघा किती सुंदर आहे. कच्चं तोडलं तर भाजीला काम खावायचं आणि खायला मोठं झालं की घर खायला आपल्याला मोठ्या प्रमाणात मागणी यायची सर. एक फणस 10-10, 15-15 किलोचं बंद मिनिमम. ही थायलंडची थाई फणस. दुसरी गोष्ट बघा सर, इथं आपण बाउंड्री लाईनिंग केली पक्की. बाउंड्री लाईनिंग जर पाहिली तुम्ही तर 4 फुटावरती मोगणी आणि 12 फुटावरती आपलं नारळ आहे. नारळ 12 फुटावरती हे थायलंड पर्यंत आहे, 3ऱ्या वर्षापासून चालू होणार. हे पण बुटकं जास्त उंच होत नाही नारळ पण, म्हणजे 12 फुटावरती नारळ, त्याच्यामध्ये 3 मोगणी बसल्या आणि त्याच्यात परत आंबे बसले. ही बाउंड्री लाईनिंग. आता सगळ्यात जास्त आज कोर्ट कचाऱ्या केसेस चालले असतील तर कशावर चालले, बांधावर. बघा आता जर तुमची 12 वर्षाची मोगणी तयार होणार आहे, तो तिकडचा शेतकरी इकडे येईल का? कधीच येऊ शकत नाही. म्हणजे तुमचे पुढचे संकट जे आहे आपले शेतीसाठी त्याचा विषयच नाही राहिला. म्हणजे उत्पन्न पण चालू आहे बाउंड्री लाईनिंगला. बरं याच्यावर काही सेपरेट काम चालू आहे तुमचं? नाही. आंब्याला ड्रिप चालू आहे, पेरूला ड्रिप चालू आहे, त्याच्यासोबत ही ऑटोमॅटिक मोठं होते, याला सेपरेट कामच नाही ना सर. सर बाउंड्री लाईनिंग आपण लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतो. बघा शेतीमध्ये तुम्ही शेतीत खूप प्रयोग केलेले शेतकरी, आजपर्यंत शेतकऱ्यांनी खूप प्रयोग केले. आम्ही शेती मुळेच शिकवत नाही, पण शेती जर अशी केली आधुनिक पद्धतीने, आज इतर देशांची टेक्निक जर आपण वापरली तर लाखो रुपये उत्पन्न कसं घेतलं जाऊ शकतं हेच आम्ही शेतकऱ्यांपुढे प्रामाणिक करावंच लागतं. 20-30% आपल्याला त्यात काय सांगेल.